श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वयेकाग्रेण चेतसा। कच्चिद ज्ञान सम्मोह प्रनष्टस्ते धनंजय। तरी सांग पांडवा हा शास्त्र सिद्धांत आघवा। तुझ एक चित्ते भावा गेला आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय त्याचा आपण विचार किंवा चिंतन करत आहोत। आतापर्यंत भगवंताने आपल्या हृदयामध्ये गुप्त रूपाने ठेवलेलं अगाध ज्ञान अर्जुनावर अलिंगन कृपेच्या माध्यमातून शक्तिपात करून प्रविष्ट केलं। हृदयाहृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले। द्वैतन मुडिता केले आपणा ऐसे अर्जुना। संपूर्ण अर्जुना करता जरी हे ज्ञान प्रगट झालं असेल तर लाभ मात्र सर्व जगाला झालेला आहे। वासराच्या निमित्ताने दूध सगळ्या घराला मिळतं। चातकाच्या निमित्ताने संपूर्ण पावसाचा वर्षाव चराचराला मिळतो, किंवा कमळाच्या निमित्ताने होणारा सूर्यप्रकाश सगळ्या त्रैलोक्याला त्याचा लाभ होतो। तैसे अर्जुनाची निव्याजी गीता प्रकाशुनी श्रीराजे। संसारा एवढी थोर ओझे फेडिले जगाचे। असं अर्जुनाला हे शास्त्र प्राप्त झालं। पण श्रीगुरूंच्या प्रसन्नतेनं विद्या संपादन झाल्यानंतर सुद्धा जर त्या विद्येला योग्य प्रकारचा फललाभ व्हायचा असेल तर त्या विद्येची उपासना संप्रदाय पद्धतीनं झाली पाहिजे। अर्थात ज्या परंपरेने हे ज्ञान आपल्यापर्यंत आलं, योग्य परंपरेनं तेच ज्ञान आपण पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केलं पाहिजे। मग सांगू कोणाला नाही आणि कोणाला सांगावं याचाही भगवंतांनी संप्रदाय सांगितला। एका श्लोकामध्ये कोणाला सांगू नये तेच सांगितलं, आणि अर्थापत्ती प्रमाणाच्या द्वारे विचार केला तर कोणाला सांगावं तेही आपल्या लक्षात येतं। ज्याच्या जीवनामध्ये कायिक वाचिक मानसिक कोणत्याही प्रकारचं तप नाही, जो इंद्रियांवर संयमन करत नाही, त्याला हे ज्ञान ग्रहण होऊ शकत नसल्यामुळे इदंते ना तपस्काय त्याला सांगू नये। ज्ञानाकरता एक श्रद्धा असावी लागते। ज्याच्या जीवनामध्ये गुरुदेवांच्या विषयी भक्तीच नाही त्यालाही ज्ञान सांगू नये। एखादा व्यक्ती भक्ती करतो पण गुरुदेवांच्या मुखारविंदातून श्रवण करण्याचा योग आला तर त्याला ते श्रवण करावंसं वाटत नाही। असा जर श्रवण करण्याची इच्छा नसणारा असेल तर त्याला सुद्धा हे सांगू नये। मागच्या 3 गुणांनी संपन्न आहे। एखादा तपस्वी आहे, भक्तही आहे, ऐकण्याची इच्छा आहे, पण गीताशास्त्र निर्माण करणाऱ्या परमात्म्याचे विषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वेषबुद्धी असेल त्याला सुद्धा भगवान म्हणतात सांगू नये। मग तपस्वी आहे, गुरुदेवांची भक्ती करतो आहे, कान श्रवणाकरता सदैव मोकळे आहे आणि कोणाची निंदा करत नाही, असा जो भक्त असेल त्या भक्ताचं जीवन एका मंदिराप्रमाणे आहे। आणि त्याच्या अंतःकरणाच्या मंदिरामध्ये गीता नावाचा हा रत्न ईश्वर त्याची अर्चना तो प्रतिष्ठापना कर, अर्थात गीतेचा प्रचार आणि प्रसार कर। जो अशा प्रकारचा गीतेचा प्रचार आणि प्रसार करतो, भगवान म्हणतात त्याच्यासारखा प्रिय या जगात दुसरा कुणी नाही। नच तस्मान मनुष्येषु कष्टिन मे प्रिय कृत्तमः नच भविता नच मे तस्मादन्य प्रिय तरो भुवी। माझं प्रिय करणारा त्याच्यासारखा दुसरा जगात नाही, आणि तो जेवढा मला आवडतो तसा दुसरा कोणी पण आवडतच नाही। याचा अर्थ असा झाला, जे ज्ञान परंपरेनं आपल्याला प्राप्त झालं ते सुद्धा उदार आणि मोकळ्या मनाने आपणही समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे। प्रचारक भगवंताला फार आवडतो, पण यातलं एक सूत्र ज्ञानोबांनी मध्यंतरी ठेवलं आहे की त्याला अपेक्षा दुसरी कोणती नसावी,
मज ईश्वराचे नि लोभे, हे गीता पडता अक्षोभे. अर्थात भगवंताची आपल्याला प्रसन्नता किंवा प्राप्ती व्हावी याकरताच त्याने ही गीता प्रचार आणि प्रसार करावं. एखादा साधक प्रचार आणि प्रसार करील एवढं सामर्थ्य त्याच्याकडे नाही, मग त्याने काय करावं? गीतेचं अध्ययन करावं. जर त्याने गीतेचं पठण केलं तरी भगवान म्हणतात त्याचं पारायण, त्याचं भगवद्गीतेचं अध्ययन हा एक प्रकारचा यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये आत्मस्वरूपाला आच्छादित करणारं, सकल दुःखाला कारण असणारं जी मूळ अविद्या आहे त्या अविद्येचंच तो पठण नावाच्या सेवेच्या यज्ञामध्ये हवन करतो आहे. कारण गीतेचा अर्थ ज्याला प्राप्त झाला त्याला जे फळ मिळतं तेच फळ गीतेचं गायन करणारा आणि भगवद्गीतेचं वर्णन करणारा दोघालाही मिळतं. का? गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीसे, गीता माऊली की नसे जाणे तान्हे. गीता माऊली लहान आहे का मोठा आहे, जाणता आहे का अज्ञानी आहे, असा कोणताही विचार जाणत नाही. म्हणून प्रचारकाचा विचार 2 श्लोकामध्ये सांगितला, अध्ययन करणाराचा विचार 1 श्लोकामध्ये सांगितला आणि जो श्रवण करणार आहे त्याचा विचार 71 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंतांनी प्रतिपादन केलेला आहे. श्रद्धावानन सुयश्च शृणुयादपियो नरः, सोपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा. ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा आहे, श्रद्धा म्हणजे पराकोटीचा विश्वास, माझा परमात्मा बोलला याचा अर्थ परमात्म्याचं वचन इदम इत्थम रूपाने सत्य आहे, ग्राह्य करण्याकरता योग्य आहे. ज्याला समोरच्या वक्त्याच्या बोलण्याविषयी संशय येत नाही त्या व्यक्तीला श्रद्धावान असं म्हणतात. म्हणून तर श्रद्धेची व्याख्या करत असताना ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे सद्गुरू आणि वेदांत शास्त्र यांच्यावर असणारा जो आत्यंतिक विश्वास त्याला श्रद्धा असं म्हणतात. आणि श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेमध्ये ढोंग चालत नाही. श्रद्धा ही दांभिक स्वरूपाची नसते. बाकीच्या एखाद्या कार्यक्रमात आपण गेलो तर मनुष्याला काही ना काही अभिनय करावे लागतात, समाजाची प्रतिष्ठा पाहून वागावा लागतो, तो भाग वेगळा आहे. पण श्रद्धेच्या बाबतीमध्ये दांभिकपणा चालत नाही. जसं आत असेल तसंच बाहेर प्रगट होतं. जर बाहेर वेगळं असेल आत वेगळं असेल तर त्याला दंभ असं म्हणतात. श्रद्धा हा अंतकरणाचा भाग आहे आणि ज्याच्याकडे श्रद्धा असेल भगवान म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान पुरुषालाच ज्ञान प्राप्त होतं, बाकी कोणालाही ज्ञान प्राप्त होत नाही. अश्रद्धाना हा पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्यमाम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. श्रद्धावानाला ज्ञान मिळाल्यामुळे त्याला मोक्ष मिळतो आणि अश्रद्धावान पुरुषाला माझी प्राप्ती न होता जन्म आणि मरण संसाराचीच प्राप्ती होते. म्हणून भगवान काय म्हणतात, अहंकाराची लवड सवडी, अहम ममतीच्या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी, डहुळ येती ठेली. जन्म आणि मरणाची 2 थडी आहे, काठ आहे, आणि या काठावरून त्या काठावर तो प्रवास करतो कोण? ज्याची श्रद्धा नसेल तो. भगवान म्हणतात श्रद्धावान असावा. अनसूयः याचा अर्थ काय? जो माझ्या निंदा करत नाही किंवा माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष पाहत नाही, असा जर एखादा साधक श्रद्धेनं ऐकायला बसला तर तो सुद्धा मुक्त होतो. कशापासून? पापापासून, विकारापासून, अनेक प्रकारच्या अनंत जन्मातल्या दोषापासून. पण आता मी गीतेचं पठण आपलं श्रवण करतो आहे, माझे दोष कस काय जातील, तर असा अविश्वास धारण करू नये. भगवान म्हणतात ना की श्रद्धावानाने श्रवण केल्याबरोबर त्याच्या जीवनातले पाप जातात तर जातातच, यामध्ये संशय करण्याचं काही कारण नाही. म्हणजे जीवनात पाप निघून जातात आणि अंततोगत्वा शरीर पात झाला, शरीर पडलं तर तो भगवान म्हणतात तो असणारा साधक पुण्यकर्म केल्यानंतर ज्या लोकांतराची प्राप्ती होते त्याचीच त्याला प्राप्ती होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? स्वर्गाला जाण्याचे साधन सुद्धा अनेक आहे. पहिलं साधन आहे शतमक संपत्ती स्वर्गीची. दुसरं साधन कोणतं आहे? योग भ्रष्ट होणं. म्हणजे एखादा व्यक्ती परमार्थामध्ये आला आहे
पण प्रवास करताना मंद गतीनं करतो आहे. आणि प्रवासामध्ये वळणं असतात ना, प्रवासामध्ये खड्डे असतात, प्रवासामध्ये पुन्हा श्वापद असतात, प्रवासामध्ये लुटमार करणारे असतात, आणि कधी कधी प्रवासामध्ये आपलाही वेग चालण्याचा मंद असतो. ही सगळी प्रवासाला लागला पण मुक्कामाला न पोहोचण्याची कारण आहे. काही काही माणसं हळू चालतात आणि ते हळू चालले की बाकीच्याला हळू चालावं लागतं, म्हणून तर उशीर होतो. असं घडतं की नाही कधी कधी? दिंडीमध्ये बघा ना तुम्ही, जो मनुष्य आपण सोबत आणला आणि त्याची जर जबाबदारी आपल्या मागं लागली तर त्याच्यामुळे आपलं भजनही राहतं आणि कधी कधी दुसऱ्या पंक्तीला बसावं लागतं तर भोजनही राहतं. असं घडतं बघा. त्याच्यासोबत आपल्याला चाला मंद वेग जर असेल तर मुक्कामाला उशीर लागतो. तसं परमार्थामध्ये साधनेचा वेग जर मंद असेल, ज्ञानोबा म्हणतात ना, एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धी ते. त्याला सोहम सिद्धी प्राप्त झाली असते आयुष्याचा सूर्य मावळण्याच्या अगोदर, पण उचलत्या पावलाने चालत नाही. म्हणजे परमार्थामध्ये येण्याची माणसं घाई करतात, पण परमार्थामध्ये आल्यानंतर प्रमाद करतात. म्हणजे अगोदर प्रयत्न चांगला आहे, पण इथं आल्यानंतर दम्मानी करू म्हणतात बघा, त्याला म्हणतात प्रमाद. आणि प्रमादामुळे मग उशीर लागतो. मग असा जरी उशीर लागला तर त्याला भगवत प्राप्ती होते का नाही? भगवान म्हणतात होते, पण उशीर मात्र लागतो हे खरं आहे. पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छती. त्याची दुर्गती होऊ शकत नाही खरं आहे, पण मग त्याला स्वर्गाला जावं लागतं. म्हणून योग भ्रष्ट सुद्धा स्वर्गाला जातो, 100 यज्ञ करणाराही स्वर्गाला जातो, आणि श्रद्धावान असून जो गीतेचं श्रवण करतो तोही स्वर्गालाच जातो. भगवान म्हणतात का बरं? कारण गीतेच्या श्लोकातलं एक अक्षर ऐकलं, एकच ऐकावं असा त्याचा अर्थ नाही. सगळीच गीता ऐकावी, पण एक अक्षर जरी गीतेचं ऐकलं तर ज्ञानोबा म्हणतात, जे ये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिगती ते तुले होती पुरे अश्वमेधकी. सामान्य अश्वमेध यज्ञ करायचा असेल तर तो पूर्ण होईल का न होईल सांगता येत नाही, युद्ध करावं लागतं ना. पण इथे मात्र गीतेचं एक एक अक्षर कानावर ऐकलं की त्यामध्ये एका पूर्ण अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. आणि मग एक एक अश्वमेधाचं जर पुण्य मिळालं तर 100 यज्ञाचं पुण्य मिळायला अडचण काय आहे? काहीच नाही. आणि स्वर्गाला किती पुण्य लागतं? फक्त 100 यज्ञाचं. जास्त झालं तर ते काही तिथून ढकलून देत नाही, उलट आदराने स्वीकार करतात ते. मग स्वर्गातली संपत्ती त्याला मिळते का नाही? आपल्या पाठातल्या एका ताईने ते अक्षर मोजले, गीतेमध्ये किती अक्षर आहे. आता ते कमी जास्त पण होऊ शकतात बरं, कारण काही काही अर्ध मात्र असतात ना. पण सामान्यपणाने विचार केला तर अनुष्टुप छंदातल्या एका श्लोकामध्ये 32 अक्षर असतात. मग अनुष्टुप छंदातले श्लोक किती आहे ते बाजूला काढायचे, त्याला 32 ने गुणायचं. काही मोठाले श्लोक आहेत, जसं की कार्पण्य दोषोपहत स्वभाव किंवा सखीति मत्वा प्रसवम यदुक्तम निर्माण मोहाजित संग दोषा, हे मोठाले श्लोक आहे. त्यातले पण आपण अक्षर मोजून गुणाकार केला तर जवळपास काय 23,072 असे काहीतरी अक्षर होतात. म्हणजे संपूर्ण गीतेचं पारायण केलं तर 23,072. कदाचित माझ्याकडून शंका मागं पुढं होऊ शकते बरं, कदाचित काही कमी जास्त पण असेल असं म्हणतात ते. केव्हा जर चुकलं तर उद्या तुम्हाला बघून सांगेन, तुम्ही तरी कुठं मोजणार आहे म्हणा. पण कधी कधी काही आपल्या पाठातले मोजू शकतात मंडळी, जर चुकलं तर उद्या सांगा. पण बहुतेक माझ्या जो आकडा लक्षात राहिला 23,072 असे काहीतरी अक्षर. एवढे अश्वमेध यज्ञ पूर्ण होतील संपूर्ण गीतेचं पारायण ऐकलं तर. केल्यानंतर तर वेगळंच होईल पुण्य, तो भाग वेगळा आहे. जाऊ द्या, एवढे अश्वमेध यज्ञ होतात की नाही. म्हणजे एखाद्याने श्रद्धावानाने एकदा जरी गीता ऐकली तर त्याला स्वर्ग फिक्स, स्वर्ग त्याला मिळणार आहे. साधा काळ स्वर्गावून काय घे नाही, कारण स्वर्गामध्ये पुण्य संपलं की मागं यावं लागतं, जन्मच आहे की नाही. श्रद्धावानाला हे फळ आहे बरं, श्रद्धावानाला. म्हणून भगवान म्हणतात, फार काय सांगावं अर्जुना, गीतेचं जेवढं महात्म्य आपण वर्णन करू तेवढं कमीच आहे. पण मी इथं तुला महात्म्य सांगण्याकरता आलो नाही. या शास्त्राचा विस्तार मी केला कशा करता, ते कारण फार महत्वाचं आहे. ते आहे 39व्या ओळीमध्ये, या कारणे हे असो परी जया लागे शास्त्रातिसो केला तेव तव तुझ पुसो काज तुझे. या करता हे असू दे,
फार काय सांगावं, एखादा व्यक्ती गीता ऐकत असेल किंवा पठण करत असेल, महानंदाचा समुद्र असणारा मी, माझ्या रूपाची त्याला प्राप्ती होते, याच फळाने त्याला फळ मिळतं. फळे महानंदी मिया बहु काय बोलो. म्हणून या कारणामुळे हा विचार असू दे अर्जुना, परंतु जया लागी हे वक्त्याच्या लक्षात असलं पाहिजे बरं, की आपण एवढा मोठा विस्तार केलाय अभंगाचा किंवा प्रवचनाचा, तो नेमका कशा करता केला आहे. नाहीतर कधी कधी अभंग घेतला जातो, चिंतन 2-3 तास होतं आणि मग वक्त्याला शेवटी 10 मिनिटात आठवतो आपण अभंग कोणता घेतला होता आणि आपला विषय काय चालू होता. मग याचा अर्थ काय झाला, सगळं विषयांतरच झालं होतं. भगवंताला जाणीव आहे, जया लागी शास्त्राती सो केला, ज्या करता आम्ही शास्त्राचा विस्तार केला, ते तव तुझ पुसो काज तुझे. तुझं ते कार्य, काज म्हणजे कार्य झालं की नाही आम्ही तुम्हाला विचारतो आहे. एक थोडीशी पार्श्वभूमिका लक्षात घ्या. यातून आचार्यांचं आणि सद्गुरु देवाचं कर्तव्य काय आहे याचा परमात्म्याने निर्देश केलाय बघा. आतापर्यंत संप्रदाय परंपरा सांगितली, गीतेचा प्रचार प्रसार करणारा, पठन करणारा, श्रद्धेनं श्रवण करणारा यांना काय काय फललाभ होतो याचा विचार सांगितला. पण आचार्याचं एक कर्तव्य आहे शास्त्रामध्ये. परमार्थातला एक प्रवास आहे ना, तो आहे प्रयत्नाचा, आणि एक प्रवास आहे प्रसादाचा. प्रसाद म्हणजे कृपेचा. म्हणून जोपर्यंत श्री गुरु प्राप्ती होत नाही तोपर्यंत प्रयत्नच करत राहावा. एकदा श्री गुरूंची आपल्याला प्राप्ती झाली की मग त्यांची कृपा संपादन करण्याचा अर्थात प्रसादाचा प्रयत्न करावा. ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. इथपर्यंत काय आहे, प्रयत्न. आणि पुढचा प्रवास कोणता आहे, मग कृपा प्रसादाचा प्रवास आहे. म्हणून श्रीगुरूंचे कर्तव्य आहे. भगवंताने अर्जुनाला मोह झाला आणि मग तो मोह निवारण करण्यासाठी दुसऱ्या अध्यायामध्ये विचार केला. सांगितलं, अर्जुना, या रणांगणावर आल्यानंतर तू जे करतो आहे ना, हे कर्म योग्य नाही बरं का. कारण महापुरुषांनी याचं आचरण केलेलं नाहीये. म्हणजे पराक्रमी पुरुष युद्धामध्ये शस्त्र टाकत नाही किंवा साधक मंडळी आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकत नाही. युद्ध नावाचं क्षत्रियाचं कर्म आहे ना, अनार्यजुष्टम, हे योग्य नाही बघ. किंवा अस्वर्ग्यम, हे स्वर्ग प्राप्ती करून देणार नाही, कारण पुण्यच होणार नाही ना. स्वधर्माचं पालन केलंच नाही तर पुण्य कसं काय निर्माण होईल, स्वर्ग मिळणार नाही. आणि त्यामध्ये पुन्हा अकीर्तिकरम, यातून तुला कोणताही कीर्तीचा सन्मानही मिळणार नाही, असं भगवंतांनी समजावून सांगितलं. पण भक्तराज अर्जुनाच्या ती गोष्ट भगवंताच्या अभिप्रायाचा भाव लक्षातच आला नाही. उलट देवाही तुलेवरी बोलावे नलगे अवधारी, आधी तूची विचारी संग्राम आहे हा. आणि तुम्हाला युद्ध करायला सांगतो. मी युद्ध कसं करावं, कारण ज्यांच्या चरणावर मी फुलं अर्पण करावी त्यांच्या हृदयाला बाणाने छिन्न विछिन्न कसं करावं. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणम च मधुसूदन, यशुभी प्रतियोत्सामी पूजार्हावरी सूदन. ते मला पूजनीय आहेत. पूजनीय व्यक्तीचं काय करावं, पूजन करावं का बाणांनी त्यांच्याबरोबर युद्ध करावं. आता खरं असं आहे, ही गोष्ट व्यवहारात खरी आहे. कुठे, व्यवहार समाज जीवनामध्ये पूजनीय व्यक्तीचं पूजन करावं, त्यांना त्रास देऊन हे खरं आहे. पण हे युद्धात खरं नाही. कारण का, क्षत्रिय जेव्हा रणांगणावर जातो तेव्हा धर्म युद्ध हाच त्याला पर्याय आहे. मग त्याच्यासमोर नातेवाईक आले काय आणि आणखीन कोणी आलं का याचा विचार त्याने करू नये. सैनिकाने जर हा विचार केला की हा अतिरेकी माझा भाऊ आहे तर देशाला तो पोखराला जाईल, तिथं त्याने विचार नाही करू. ते त्याचा मामा जरी आला सक्का, पण जर परकीय भूमिकेत असेल, अधर्माच्या पक्षात असेल तर तो वध करणेच योग्य आहे. आणि अर्जुनाच्या मनात मोह निर्माण झाला. मोह मनुष्याला काम करू देत नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या मनात मोह निर्माण होतो ना, त्या अधिकारी काम नाही करत, भ्रष्टाचार करतात. मग आपला नातेवाईक आहे, लावं त्याचे नाव इकडे तिकडे कुठंतरी, म्हणजे मोह निर्माण होतो की नाही. आणि मोहामध्ये कर्म नाही करता येत चांगलं. भगवंताने विचार केला, अर्जुनाचा मोह पण गेला पाहिजे, म्हणजे आत्मज्ञानही झालं पाहिजे, आणि कर्माच्या बाबतीतला अहंकारही पण गेला पाहिजे.
म्हणजे पाप पुण्याची भीती राहणार नाही. म्हणून देवाने विचार केला. तिथली एक ओवी फार महत्वाची आहे. हा उमजे आता कवने परी, कैसेने धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षर अनुमानिका. एखाद्या मनुष्याला जर भूत लागलं तर ते भूत उतरविणारे जे मांत्रिक असतात ना, ते अंदाज पाहतात की याच्या अंगातलं भूत कोणत्या ताकदीचं आहे. काही काही भूत कोळशावर प्रसन्न होतात. निखाऱ्यावर तुपाचा थेंब टाकायचा आणि बस त्याचा धूर फिरवायचा, संतुष्ट होतात ते. काही काहीला शिळ्या भाकरीचा तुकडाही चालतो. पण काही भूत जबरदस्त असतात बघा, काही जिवंतही असतात भूत, ते ऐकत नाहीत. मग हा उमजे आता कवने परी, कोणत्या प्रकाराने याला समजून येईल असा अंदाज करतो की नाही मांत्रिक. तसं अर्जुनाच्या बाबतीमध्ये देवाने विचार केला. किंवा रोग असेल अंगामध्ये तर वैद्य नाडी परीक्षण करतात. काही काही रोग शरीराचे असतात आणि काही मनाचे असतात. शरीराचे रोग जातात बरं, मनाचे जात नाही. आणि मनाचे रोग शरीरावर परिणाम करतात. चिंता मनाचा रोग आहे बघा, काळजी मनाचा रोग आहे, टेन्शन म्हणतो ना आपण, हा हे तणाव मनाचा रोग आहे. बऱ्याच लोकांना हे रोग झाले आहेत, पण ते आपल्या स्वतःला रोगी मानण्याकरता तयार नाही. हाही पुन्हा महारोगच आहे. म्हणजे मान्य नाही करत ते, प्रौढी समजतात की नाही. मानसिक रोगही गेला पाहिजे, शारीरिक रोगही गेला पाहिजे. वैद्य ज्याप्रमाणे अनुमान करतात तसं भक्तराज अर्जुनाने ते अनुमान केलं, आपलं देवाने अनुमान केलं. आणि भक्तराज अर्जुनाला पूर्ण गीता सांगितली. भाव असा, याच्या मनातला मोह निघून जावा, हा देवाचा भाव आहे. आपण एवढं कर्तव्य केलं आहे, शास्त्राचा विस्तार केला, पण परिणाम झाला की नाही तर बघितलं पाहिजे बरं. आणि बघितलंच पाहिजे. जातीवंत शेतकरी असतो की नाही, आपली मशागत करतो बघा, पेरणी करतो आणि मग शेतामध्ये जाऊन फेरफटका मारतो. आपण जे पेरलेलं आहे ते उगवलं का नाही, नसेल उगवलं तर परत दुबार पेरणी करायची. कधी कधी काय होतं, पीक फारच खोल जातं, ते जास्त खोल जातं की नाही, आणि खोल गेलं की उगवायला उशीर लागतो. म्हणून जर तुम्ही कपाशी वगैरे लावली असेल की नाही तर त्याला ते फुली पाडणं म्हणतात बघा. फुली पाडतात की नाही, आणि फुलीच्या मध्यभागी जास्त खड्डा पडतो, तिथं लावायची नसते कपाशी, एका कोपऱ्यात लावायची असते. असं मी लावलेली म्हणून सांगतोय तुम्हाला, कारण खोल भागात जर लावली तर त्याला उशीर लागतो. ते पुन्हा उकरून बघावं लागतं कधी कधी, की काही ठिकाणी उगवून आले नाही, काही आतले किडेच खाऊन टाकतात. जातीवंत शेतकरी इतका दक्ष असतो की आपण पेरलंय तर ते उगवलं की नाही पाहतो. किंवा जातीवंत कुंभार असेल तर आपण भाजलेलं मडकं चांगलं भाजलं की नाही तर ठोकून पाहतो. खणखण आवाज आला की तयार. असं देवाने विचार केला. ज्याच्या करता हा शास्त्राचा विस्तार केला, ते अर्जुनाचं काम झालं की नाही आपलं विचारणं कर्तव्य आहे. झालं असेल तर अर्जुनाच्या कृतार्थतेमध्ये आपलं समाधान आहे. आणि जर झालं नसेल ना तर अर्जुना, जोपर्यंत तुला ज्ञान होणार नाही तोपर्यंत मी सांगण्याकरता कंटाळा करणार नाही. म्हणून तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हा भाव महत्वाचा आहे. जोपर्यंत तुला बोध होणार नाही तोपर्यंत मी सांगितल्याशिवाय राहणारच नाही. आता वाढावं कुठपर्यंत, समोरच्या व्यक्तीला कुठपर्यंत वाढावं, किती वेळा वाढावं, फक्त एवढे की उष्ट पडू नये आणि त्याला ढेकर येत नाही तोपर्यंत वाढा. म्हणून वाढेकऱ्यांनी कंटाळा करू नये, जाऊ द्या आपलं ताण आहे, एकदाच वाढवून द्या, उष्ट पडतं ते, लहान मुलांना सरत नाही ना. वाढेकऱ्यांनी कंटाळा करू नये. 4-5 वेळा जरी वाढण्याचा प्रसंग आला, आपण ऋषिकेश हरिद्वारला गेलो ना, ते 3दाच वाढतात बघा. पहिली वाढ, मध्यंतरीची वाढ आणि शेवटचे महापुरण. मग आपण समजून घ्यायचं हे महापुरण म्हणजे परत आता मागुता येईल फेरा, येतो न घडे या नगरा, ते पुन्हा आता फेरा येणार नाही. मग काय करायचं, ते महापुरण म्हटले की मग तेव्हाच त्यांना सांगा. ते सुरुवातीला 2-2 चपात्या वाढतात, आपण तेव्हाच मौन असेल तर असं करायचं, किंवा मग आपलं अधिकार असेल तर असं करायचं, ते बरोबर 5 चपात्या टाकून देतात. किंवा भात महापुरण, बस त्याच्यानंतर ते वाढत नाही, 3दाच वाढतात ते. वाढीकऱ्यांनी कंटाळा करू नये, शेतकऱ्यांनी कंटाळा करू नये, तसे आचार्य श्री गुरु सुद्धा कंटाळा करत नाही. म्हणून देवाने प्रश्न विचारला, कच्चित एतत् श्रुतं पार्थ त्वया एकाग्रेण चेतसा, कच्चिद अज्ञान सम्मोह प्रनष्टः ते धनंजय.
दोन संबोधन वापरले बरं. हे पार्थ, हे पृथापुत्र असणाऱ्या अर्जुना, त्वया एकाग्रेन चेतसा, तुझ्याकडून एकाग्र चित्ताने एतत् श्रुतम कच्चित, अर्थात मी सांगितलेलं हे ज्ञान तो चांगल्या प्रकारे श्रवण केलंस ना, असा प्रेमातून प्रश्न विचारला. कच्चित शब्द हा अर्थानेच आहे पण प्रश्नार्थक अर्थाने. श्रुतम कच्चित, श्रवण केलंस ना चांगलं, किंवा तुला हे चांगलं ऐकायला भेटलं की नाही. बर, मग उत्तर काय येईल? मी चांगलं ऐकलं. चांगलं ऐकलं का? हे धनंजय, मग मी तुला प्रश्न विचारतो. ते नाम तुझा अज्ञान समूहा, अज्ञान समूह प्रनष्ट हा कच्चित. मग अर्जुना, धनंजया, जर तू हे चांगलं श्रवण केलं असेल तर तुला माझा प्रश्न आहे, आत्मस्वरूपाच्या अज्ञानापासून अज्ञान समोह, अज्ञानापासून निर्माण झालेला तुझा मोह नष्ट झाला की नाही? नुसता असा नाही शब्द वापरला बरं. प्रनष्टहा, प्रकर्षेन नष्टहा, म्हणजे तुझा मोह खरोखर चांगल्या रीतीने आत्यंतिक नष्ट झाला की नाही ते तू मला सांग. संबोधन दोन वापरले. महापुरुषाने दोन संबोधन वापरण्याचं कारण दिलं. पार्थ म्हणजे पृथा पुत्र अर्जुन. पृथा म्हणजे कुंती माता, आणि कुंती मातेचा उद्देश करून भगवंताला काय सांगायचं? अर्जुना, युद्धाला आल्यानंतर शस्त्र टाकणं आणि पळून जाणं हे भित्रेपणाचं लक्षण आहे. आणि तुझं अंतकरण चंचल झालेलं आहे का? स्त्रियांचं अंतकरण चंचल असतं जास्त प्रमाणामध्ये. ते त्यांनी उदाहरण दिले. माझं काही घेऊ नका बरं, मी ते वाचलंय म्हणून सांगतो. दोन स्त्रिया जर चर्चा करायला बसल्या, इथं काही कोणाची निंदा नाही करायची, पण व्यवहारात बघा, दोन स्त्रिया जर कधी चर्चा करायला बसल्या ना, अर्धा तास निघून गेला तर त्याला विचारायचं, तुम्ही कोणत्या मुद्द्यापासून सुरुवात केली होती? त्यांचा विषय सुरू होतो कुठून आणि संपवतो कुठं अजिबात त्यांना काही ताळमेळ नसतो, माहीतच होणार नाही. आपण सुरुवात कुठून केली होती, कोणता अध्याय होता भाऊ आपला, आता आपण कोणत्या अध्यायापर्यंत आलो, अजिबात नाही. म्हणून चंचल व्यक्तीचा हा स्वभाव आहे. म्हणून अर्जुना, कदाचित तुझ्यामध्ये चांचल्य येऊ शकतं. युद्ध करायला तू आलाय तयारीनं, पण इथं आल्यानंतर आता युद्ध करायचं का रडतच बसायचं, त्यामुळे तुझा हा स्वभाव होऊ शकतो. म्हणून हे पार्थ, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ, जरी तुझा स्वभाव चंचल होऊ शकतो तर तुझा माझा संबंध आहे. तो माझ्या आत्याचा मुलगा आहे, पार्थ प्रथापुत्र आहे, म्हणून तुझं मी अनहित कधी होऊ देणार नाही, अहित होऊ देणार नाही, तुझं हितच मी करणार. म्हणून त्याला शाबासकी देण्याकरता, आश्वासन देण्याकरता पार्थ शब्द वापरलाय बघा. हे संबोधनाचा अर्थ. दुसरं संबोधन आहे धनंजय. राजसूय याज्ञाच्या प्रसंगी, यागाच्या प्रसंगी, ज्याने अनेक प्रकारच्या देशोदेशीचे राजे पराभूत करून यज्ञाकरता धन जिंकून आणलं म्हणून धनंजय. म्हणून अज्ञानाला जिंकण्याकरता तो योग्य आहे. ज्ञान नावाचं धन तो कमवू शकतो, धनंजय शब्द वापरला. पण ऐकण्याकरता कसं असावं लागतं? एकाग्रेन चेतसा. हा शब्द फार महत्वाचा आहे बरं. काही गोष्टीमध्ये ना, ज्याला आपण तडजोड म्हणतो ना, ते चालत नाही बघा. त्याला इंग्रजी शब्द आहे कॉम्प्रोमाइज. ते अजिबात चालत नाही. तडजोड चालतच नाही. त्यामध्ये तडजोड आहे बघा, श्रवणाकरता. इथे जेवढं असावं लागतं तेवढंच असावं लागतं. मनुष्य उदास जरी असेल ना, समजा घरी भांडणं करून आला सकाळी सकाळी पाठाला बसला, ऐकूच शकत नाही पाठ. कारण इथं क्षिप्त वृत्ती अजिबात चालत नाही, विक्षिप्त वृत्ती सुद्धा चालत नाही, निरुद्ध वृत्ती चालत नाही, मूळ वृत्ती चालत नाही. वृत्तीचे प्रकार आहे, वृत्तीचे प्रकार आहे 5: क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, निरुद्ध. चारही प्रकारची वृत्ती चालत नाही. एकाग्र वृत्ती असावी लागते. ते द्रोणाचार्य सगळ्यांना शिकवित होते, कौरव आणि पांडवांना. आणि शिक्षण झालं ना तर परीक्षा घ्यायची. जुन्या काळातले गुरुकाल काय म्हणजे खूपच छान व्यवस्था होती, खूप छान. म्हणजे विद्यार्थ्यांचं परीक्षण करूनच घ्यायचे ते अगोदर, आणि एकदा विद्यार्थी प्रवेश झाला की मग पुन्हा त्यांच्या परीक्षा ठरलेल्या असायच्या. पण सगळं प्रात्यक्षिक बरं. शिकवायचं तेव्हा शिकवायचं आणि त्याचं प्रात्यक्षिक पण करायचं. मग धनुर्विद्या शिकविली, धनुष्याला बाण लावला, प्रत्यंच्या कानापर्यंत खेचली, लक्षाचा वेध घ्यायचा.
तर द्रोणाचार्याने रात्रीच एका झाडावर एक असणारा पक्षी मातीचा तयार करून ठेवला, रंग वगैरे देऊन. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितले, बाळांनो, झाडावर एक पक्षी बसलेला आहे, बरोबर त्याचा डोळा तुम्हाला लक्ष करून वेध घ्यायचा आहे. मग बाण लावला एका जणाने. पण मग आता एका बाणात जर पक्षी पडला तर वारंवार कुठं पक्षी तयार करत बसायचा? पण अगोदर विचारायचं. मग ते विचारायचे, म्हणे तुला काय काय दिसतं सांग बरं बाणाच्या टोकासमोर. म्हणला, गुरुजी तुम्ही पण दिसता मला, माझे सगळे भाऊ पण दिसतात, मुळापासून तर शेंड्यापर्यंत अख्खं झाड दिसतंय मला, आणि पक्षी दिसतो. द्रोणाचार्य म्हणले, ज्याला सगळे दिसतात त्याला पक्षी नाही मारता येत, बस खाली म्हणे, तू तुझा अधिकार नाही. असं प्रत्येकाला विचारलं. मग काही जण म्हणायचे, आम्हाला अख्खं झाड दिसतं, तुम्ही नाही दिसत. आणि अर्जुनाचा जेव्हा क्रमांक आला, अर्जुनाला सांगितलं बाण लाव. बाण लावला. काय काय दिसतं ते? गुरुजी मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय, बाकी मला काही दिसत नाही. आणि म्हणे सोड बाण. सोडला बाण, लगेच वेध लागला. म्हणजे ज्याचं एवढं एकाग्र लक्ष आहे, बाण सोडण्यामध्ये सुद्धा एकाग्रता जेवढी आहे. किंवा दुसरं उदाहरण, द्रौपदी मातेचं स्वयंवर ठरलं की नाही, जुन्या काळात लग्न लावत असताना इतक्या अटी पाहिल्या जायच्या अगोदर. आता लोक अटी नाही पाहत, फक्त नवरदेवाचे पैसे पाहतात, बाकी काही पाहत नाही. आपल्याकडे आदौ कुलम परीक्षेत, पहिल्यांदा कुल बघावं, विद्या, वय, धन, शील, देश, वय हे सगळं बघून मग विवाह करावा. म्हणजे द्रौपदी मातेचं स्वयंवर, राजाची कन्या आहे ना ती, राजकुमारी आहे, तिचं लग्न कोणाच्याही सोबत करून कसं काय चालेल? म्हणून त्यांनी योग्य असणारा वर त्याची परीक्षा करण्याकरता असा पण ठेवला. राजसभेमध्ये वरती चक्र लावलं, त्या चक्राला एक मासा लावला मेलेला, किंवा मातीचा असेल कशाचाही असेल, आणि खाली तेलात पाहायचं, कारण तेल जास्त स्थिर राहतं पाण्यापेक्षा. कारण चक्र लावलं, वर पंखा लावला तर पाणी हलू शकतं की नाही? मग काही का ना, पाणी असेल नाही तर तेल असेल. पण मग नियम काय ठेवला की त्या माशाचा डोळा त्याचा वेध घ्यायचा, असं वर बघून नाही, खाली पाहायचं, खाली बघून बाण मारायचा. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण प्रतिबिंब पाहतो ना तेव्हा ते उलट दिसत असतं. आरशात आपला जो कान असतो ना, आरशात पाहिल्यावर तो आरशाचा डावा कान असतो. तुम्ही आता मोबाईल काढून नका बघू, घरी बघा, आरशात उलट दिसतंय बघा. माझा हा उजवा कान असेल तर आरशात कसा दिसेल? आरशाकडून डावा दिसेल. हा डावा असेल तर आरशामध्ये उजवा दिसेल आरशात. तसं माशाचा डोळा फोडायचा आहे, आणि ते चक्र फिरते वेगाने, आणि खाली बघून बाण मारायचा. आणि बाण फक्त 5च. एखादा मला, नाही मग मी प्रयत्न करीन, प्रयत्न वाळूचे कण रगडी तात येले, असं दिवसभर प्रयत्न करून नाही चालणार. 5च बाण फक्त, बाकी कोणाला जमलंच नाही. ते फक्त भक्तराज अर्जुन. का? एकाग्रता. जशी तुझी तिकडे एकाग्रता आहे तसं ऐकण्यात पण एकाग्रताच आहे बरं. म्हणून तर जो रणांगणावर ऐकू शकतो त्याच्यासारखा ऐकणारा जगात दुसरा कोणता श्रेष्ठ नाही. नदीच्या काठावर तो कोणी ऐकल, एखाद्या मंडपामध्ये कोणी पण ऐकल, आश्रमात कोणी ऐकल. ऐकण्याची मजा केव्हा आहे? जेव्हा प्रतिकूल वातावरण आहे, सगळीकडे नुसता आवाजाचा आवाज आहे, घोड्यांचा आवाज, हत्तींचे चित्कार, कोणी शस्त्रांचा आवाज, प्रहार करते, कोणी रडते, आरडते, ओरडते. अशा प्रसंगामध्ये एकाग्र चित्ताने ऐकायचं, किती तयारी लागेल? म्हणून तो ज्ञानोबा म्हणतात, ऐसिया समयी कर्कशे. समय कर्कश आहे, आणि या कर्कश प्रसंगामध्ये ऐकण्याकरता कश लागतो. आपलं तर असं आहे, एखादा मोबाईल वाजला सगळे माणसं मागं पाहतात, सगळे काय एकाग्र आहे आपली, इतकी एकाग्रता असावी लागते. तया एकाग्रेन चेतसा श्रुतम कश्चित. तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना, जर ऐकलं असेल तर अज्ञानापासून निर्माण झालेला मोह तुझ्या अंतकरणातला प्रनष्ट, हा तो चांगल्या प्रकारे नष्ट झाला की नाही हे तू मला सांग. याला म्हणतात आचार्यांचं कृपाळुत्वाचं कर्तव्य. जर श्रवण केलं असेल, तो जर असं मला नाही, थोडं माझं मध्यंतरी लक्ष नव्हतं, तर परत सांगेल. अज्ञान नष्ट नसन झाले तर जोपर्यंत अज्ञान नष्ट होणार नाही तोपर्यंत सांगण्याकरता मी कंटाळा करणार नाही. मला आळस नाही, फक्त तुझं कल्याण झालं पाहिजे. आणि जोपर्यंत शिष्य मुक्त होत नाही तोपर्यंत गुरुला पण असंच वाटतं की आपणच बद्ध आहोत, कारण अजून आपला हा शिष्य साधक मुक्त झाला नाही. म्हणून आचार्याचं एक कर्तव्य आहे,
आचार्याने हे विचारलं पाहिजे, विचारावं. आणि विचारण्यामध्ये काय असतं? प्रेम, स्नेह. विचारण्यामध्ये आश्वासन असतं, श्रद्धा असतो, विश्वास भाव असतो. म्हणून अर्जुनाला देवाने विचारलं. ज्ञानोबा यावर आता स्पष्टीकरण सांगतात. तरी सांग पा पांडवा, या ओळीचा मागच्या ओळीशी संबंध आहे बरं. या कारणे हे असो, परी जया लागी शास्त्राती सो केला, ते तव तुझ पुसो काज तुझे. तुझं कार्य झालं की नाही, किंवा जे कार्य होण्याकरता आम्ही शास्त्राचा विस्तार केला, कोणतं कार्य? एक तर तुला आत्मज्ञान व्हावं, दुसरं तुझ्या जीवनातला मोह जावा, आणि स्वधर्माच्या विषयी पाप भावना आहे ती निघून जावी. कारण स्वधर्माच्या पालनात पाप होत नसतं. हे सगळं कार्य झालं की नाही तुझं, याकरता आम्ही तुला विचारतोय. तरी सांग बरं अर्जुना, हा शास्त्र सिद्धांत आगवा तुझं एक चित्ते फावा गेला आहे. प्रश्नार्थ काय बरं ही ओवी? आक्षेपार्थाने, म्हणजे या ओवीच्या समोर प्रश्नचिन्ह आहे. आपल्याकडे जर डॉक्टर बाबांची ज्ञानेश्वरी असेल तर त्यात प्रश्नचिन्ह दिलेलं असेल बघा या ओवीच्या समोर. तरी सांग बरं पांडवा, पंडपुत्र अर्जुना, हा शास्त्र सिद्धांत. शास्त्र कोणता आहे? गीताशास्त्र. आणि अंत शब्दाचा अर्थ काय होतो? निर्णय. गीताशास्त्राचा पूर्ण झालेला, तयार झालेला निर्णय म्हणजे सिद्धांत. आघवा म्हणजे पूर्णच्या पूर्ण तुला एक चित्ते फावा गेला आहे. एकाग्र चित्ताने श्रवण करून फावा गेला हा वाक्प्रचार आहे. फावा गेला आहे म्हणजे काय? तुला हा समजुतीत आला आहे का, असा अर्थ. समजला आहे का? समजला नसेल तर परत सांगेल, आणि समजला असेल तर काय समजलं हे सांग. आपण दुसऱ्या वर्षात पाठाला गेलो ना शास्त्री बाबांच्या, तर बाबा एका विद्यार्थ्याला पकडतात बघा. हो तुम्ही 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 सांगा तुम्हाला काय समजलं. तो मला काहीच समजलं नाही. मग काय नाही समजलं हे सांगा, असं बाबा विचारतात बघा विद्यार्थी. समजलं तेही सांगा, नाही समजलं तर काय नाही समजलं तेही सांगा. आणि तो जर मला हे नाही समजलं, बाबा परत सांगता समजलं का, असं एकच विद्यार्थी पकडता वर्षभर बघा. तो नाही, हो ते कुठे गेले ते प्रवचनकार, असं विचारणं असतं. कुठे गेले ते कीर्तनकार, असं शास्त्रीवाचा गोड पाठ असतं बघा. आनंद आहे पाठामध्ये. तुझं एक ते फावा गेला आहे. आणि बाबा असा विद्यार्थी हेरतात बघा, बाबांशी करू नये. जो पाठात झोपतो का त्याला विचारतो, ओ ते जागे करा ते. तुझं एक चित्ते फावा गेला आहे. तुला हे ज्ञान सांगितलं आम्ही एकाग्र चित्तेनं, तुला समजुतीत आला आहे की नाही, याचा अर्थ काय झाला? शास्त्र योग्य असावं, शास्त्राचा सिद्धांत योग्य असावा, आणि तोही पूर्ण रूपाने कळावा. किती या ओवीतला भाव आहे बरं? सांग बरं अर्जुना, या देवाची दया आहे. पांडवा, संबंध आहे. शास्त्र सिद्धांत आगवा, पूर्ण ज्ञान आहे. आणि त्याकरता लागणारी योग्यता एक चित्ते. एका शब्दाचा जरी आपण विस्तार केला तर ज्ञानोबांचे शब्द आहे, किती विस्तार करा काहीच अडचण पण, आणि पूर्ण होणारही नाही पुन्हा. म्हणजे समुद्रच आहे, किती उपसा, पूर्ण नाही होणार. आपला दम लागेल बघा, पण काही पूर्ण होणार. ज्ञानेश्वरी काय उणे, काही उणीच नाही यामध्ये, समुद्र आहे बघा. एक चित्ते फावा गेला आहे. एकाग्र चित्तेनं श्रवण केल्यानंतर हे तुला समजलं आहे की नाही, आम्हाला सांग बरं. प्रश्न विचारला. आम्ही जैसे जया रीती उगानिले कानांच्या हाती, येरी दैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की, अथवा माझारी गेले सांडे विखुरी, किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले. जैसे आम्ही सांगितले तैसेचे हृदय फावले, तै सांग पावहिले पुसेन ते मी. इथपर्यंत एक सगळ्या ओव्यांचा संबंध आहे बरं. चारही ओव्या एकत्र आहे. भगवान म्हणतात एक चित्ते, एकाग्र चित्ताने श्रवण केलं की तुला हे समजलं की नाही. समजतं कुणाला? चित्ताला बरं. कानाला शब्द कळतात, शब्दाचा अर्थ चित्ताला कळतो, चित्ताला म्हणजे मनाला कळतो, आणि बुद्धीला त्यातला भावार्थ कळतो, आणि गुणार्थ गुरुकृपेनं कळतो. हे प्रकार आहे. कानाला शब्द कळतात, बरेच लोक ऐकतात ना, शब्द कळतात, पण नेमकं तुम्हाला म्हणायचं काय हे नाही ना कळत. आता समजा आपण शब्द वापरला अन्योन्याध्यास, दृष्टीसृष्टीवाद,
अजातवाद, एकसमवाय छेदे करून, हे शब्द ऐकले नाही का आपण? त्याचा अर्थ कुठं लागतो आपल्याला? म्हणजे कानाला फक्त शब्द समजतात, अर्थ मनाला समजतो, त्यातला भावार्थ बुद्धीला कळतो, आणि गुरुकृपा असेल, संत किंवा शास्त्र कृपा असेल तर गूढ अर्थही कळतो. त्याला गुह्य अर्थ असं म्हणतात. म्हणून एकाग्र चित्ताने तू ऐकलं आहे, चित्ताला समजलं पाहिजे. पण चित्तापर्यंत ज्ञान जायचं असेल तर ते चित्ताला तसं घेता येत नाही. मध्यंतरी त्याला काय म्हणतो आपण, एक मध्यस्थ व्यक्ती लागतो. देवाच्या मुखातला शब्द जायचा आपल्या हृदयापर्यंत, मध्यंतरी मध्यस्थ आहे कान, आणि ते कान सुद्धा चांगले असावे लागतात बरं. म्हणून भगवान म्हणतात, आम्ही जैसे जशा प्रकार जसं आहे तसं, जया रीती म्हणजे ज्या प्रकाराने, उगानिले कानांच्या हाती, आम्ही कानांच्या हातामध्ये हे देऊन टाकलं होतं. म्हणजे बघा, रूपक केलं आहे. समजा एखाद्या व्यक्तीला आपली वस्तू पोच करायची आहे, आपण कोणाच्या हातात देतो? खरं सांगायचं. समजा गावाकडून पैसे द्यायचे असेल तर पैसे कोणाकडे देतो? विश्वासू व्यक्तीकडे. खाद्यपदार्थ कोणाकडे देतो? जो मध्यंतरी डबा सोडून पाहणार नाही त्याच्याकडे. नाहीतर आपण म्हणायचं, हा डबा आमच्या बाळ्याला द्या, चांगले लाडू केले बरं तुपाचे, असं सांगितलं तर तो म्हणतो वा, मग टेस्ट करायला काय हरकत आहे. जर 15-20 लाडू असेल तर एक गायब झाला तर कुठं कळतो आहे? असं होतं की नाही? पण तसं नाही, द्यावं कोणाच्या हातामध्ये यालाही महत्व आहे. म्हणून भगवान म्हणतात, आम्ही चित्तापर्यंत पोचविण्यासाठी दिलं होतं कानांच्या हातामध्ये. म्हणजे ज्ञानोबा म्हणतात ना, अवधानाचे हाते नेयावे हृदय अंतवते. अगोदर हे कानात यावं लागतं, कानात पुन्हा अवधान एकाग्र असावं लागतं, आणि अवधानाच्या हातात आलं की मग हृदयाच्या आतल्या भागापर्यंत न्यावं लागतं, तरच हे कळतं, नाहीतर मग त्याचा उपयोग होत नाही. बघा, आम्ही जैसे जया रीती उगानिले कानांच्या हाती, कानाच्या हातात दिलं होतं. मग आता कानाची जबाबदारी काय होते? की त्याने चित्तापर्यंत पोच केलं पाहिजे. त्या पोस्टमनचं काम काय आहे? ज्याचं पत्र आलं त्याच्या नावावर तोपर्यंत पोच, मनी ऑर्डर, त्याची सही घेऊन पोच करावं लागतं की नाही? तसं कानाची जबाबदारी होती. मग सांग बरं, येरी म्हणजे त्या कानांनी, तैसेची तशाच प्रकारे तुझ्या चित्ती पैठे केले की, तुझ्या चित्तामध्ये हे ज्ञान कानाच्या हातात दिल्यानंतर म्हणजे ऐकल्यानंतर तशाच तसं तुझ्या हृदयामध्ये ठसलं आहे का? जर कानाने आपलं प्रामाणिक काम केलं असेल तर ठसलं. आता दोन शक्यता आहे बरं. कधी कधी कान काम नाही करत, असं पण होतं कधी कधी, त्यामुळे हृदयापर्यंत जात नाही. पण कधी कधी कान काम करतात, हृदय उपेक्षा करतं, असं पण होतं. म्हणून ज्ञान फलीभूत होत नाही. मग काही लोक दिवसभर ऐकतात ना, कान त्यांचं काम करतात पण मन ग्रहण नाही करत, किंवा एखाद्याच्या मनाने ग्रहण केलं तर उपेक्षा करतो, पण त्यामुळे समाधान मिळत नाही. म्हणून तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की, अथवा माझारी किंवा मध्यंतरी, म्हणजे आम्ही दिलं कानाच्या हातात, कानाने ते घेतलं आणि लागला प्रवास करायला आणि गेलं मध्ये सांडून, झाड दिसलं त्याला बसला मुक्काम करत, असं नाही ना झालं काही. अथवा माझारी गेले सांडे विखुरी, मध्यंतरीच कानाच्या हातामध्ये दिलं पण ते सांडी विखुरी म्हणजे सांडण्या, लोटण्यावारी, लवंडल्यावारी असं तर काही झालं नाही ना. म्हणून कानाची जबाबदारी फार महत्वाची बरं. आपले कान फार चांगले असावे लागतात, कान जपले पाहिजे. फार जास्त अतिरेक कोणत्याही साधनाचा वापर करू नये. सगळ्यात जास्त धोका मोबाईलमुळे कोणाला आहे? सगळ्यात जास्त धोका तर 3 पदार्थाला. पहिला आहे कानाला, दुसरा आहे डोळ्याला, आणि तिसरा आहे हृदयाला. सगळ्यात जास्त कधी कधी आपले मोबाईल वरच्याच खिशात असतात, तर ते व्हायब्रेशन होतं की नाही, किंवा त्या ध्वनी तरंग. आता मी तुमच्याशी बोलतो आहे, आपलं अंतर किती जवळ आहे, आणि काही माणसं 300 किलोमीटर वरून बोलतात, ते पण एवढं जवळ वाटतं की नाही बोलताना. मग आता ज्या अर्थी 300 किलोमीटरचा प्रवास करून त्या ध्वनी लहरी येतात, याचा अर्थ त्या लहरीमध्ये काय आहे? वेगाची ताकद आहे, आणि त्या मोबाईलवर आदळतात. म्हणून कधी पण फार कानाच्या जवळ नाही मोबाईल धरून, ते आपण ओपन आवाज करून म्हणजे वरती आवाज काढून बोललं पाहिजे, म्हणजे त्या दोन्ही लहरी पांगतात. नाहीतर मग कानाला जास्त धोका, आणि याचा ब्राईटनेस असतो तो डोळ्याला धोका, हृदयाला धोका आहेच आहे. म्हणजे असं मध्यंतरी
श्रवण इतकं महत्वाचं आहे, कान जपले पाहिजे असं त्याचा अर्थ. कान चांगले असेल तर ऐकताय. परमार्थामध्ये कान चांगले असावे लागतात. व्यवहारात डोळे, व्यवहारात डोळे गेले बस जाग्यावरच मनुष्य. परमार्थामध्ये कान गेले तर मग त्याला सप्ताह दिसतो जोरदार, पण तो अजून सप्ताह सुरू कस का झाला नाही? कान जाग्यावर नाही. कान महत्वाचे असावे लागतात. अथवा माझारी गेले सांडे विखोरे, मध्यंतरीच गेलं की काय हे सांड्या लवंडल्यावारी असं नको. किंवा कधी कधी काय होतं, कान बरोबर ऐकतात पण मन उपेक्षा करतं, किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले, किंवा उपेक्षा करून वाळूनी म्हणजे त्याग करून झुगारून देऊन हे तू टाकलं तर नाही ना. बऱ्याचदा होतं बरं असं, वक्त्याच्या विषयी जर आदर बुद्धी नसेल तर माणसं झुगारून देतात हे. आणि याचे अनुभव कुठे येतात? कीर्तनात. लोक उठल्यानंतर अंग झटकतात बघा, तुमचं तुम्हालाच असं झुगारून देतात बघा. उपेक्षा असेल तर ते ग्रहण नाही करत. म्हणून आदर बुद्धी असावी. उपेक्षेमध्ये ग्रहण होत नाही. तसं अर्जुना तुझं झालं तर नाही ना. म्हणजे एकतर कानाने प्रामाणिक काम केलं नसेल, किंवा हृदयाने ते स्वीकारलं नसेल. चित्त म्हणतात त्याला, हृदय एकच अर्थ आला. बुद्धी, हृदय, मन, चित्त हे सगळी एकाग्र अर्थ. असं काही झालं नाही ना. म्हणून भगवान म्हणतात, जैसे आम्ही सांगितले तैसेचे हृदय फावले, तरी सांग पा वहिले पुसेन ते मी. जशा प्रकारे आम्ही सांगितलं तैसेची तसंच, याला मेधाशक्ती असावी लागते बरं. गुरुदेवाने जसं सांगितलं तसंच कळालं पाहिजे. त्याच्यामध्ये कमी पण नाही चालत आणि स्वतःच काही जास्त पण टाकू नये. म्हणून तैसेची यालाच परंपरा म्हणतात. नाहीतर मग परंपरेत वाढ का होते माहिती आहे का? कधी कधी गुरुजींनी सांगितलं असतं 100 रुपये आणि मग त्यांची जी परंपरा आहे ना ती हजारापर्यंत जाते बघा. म्हणजे तो वाढत वाढत जातो. त्याला मेधावी नाही म्हणत. जसं सांगितलं तसंच. ना आपल्याकडे आपण काय म्हणतो, परंपरेनं आमच्या गुरुजनांनी आम्हाला हे सांगितलं, आमच्या परंपरेमध्ये या चरणाचा अर्थ असा आलेला आहे आणि ही परंपरा आहे. जैसे आम्ही सांगितले तैसेची, तशाच प्रकारचं हृदयी फावले. जर तुझ्या हृदयामध्ये हे ज्ञान प्रविष्ट झालं असेल तर मग ज्ञानाचं लक्षण आहे काय? ज्ञानामध्ये संशय नसतो, ज्ञानामध्ये भ्रम नसतो, ज्ञानामध्ये अज्ञान नसतं, ज्ञानामध्ये विचलता नसते, स्थिरता, एकाग्रता, निश्चय असतो. आणि तो निश्चय पाहण्याकरता मी तुला विचारतो, तरी सांग पा. जर मनुष्याला चांगलं कळालं तर त्याला उत्तर देता येतात बघा. तुम्हाला आणखीन पुढचा भाव सांगू का? ज्याला आकलन चांगलं होतं ना त्याला अभंग चांगला सोडवता येतो. पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे. आपण काय म्हणतो, लोकाला काही कळत नाही म्हणून आम्ही अभंग सांगत नाही. खोटं आहे. पहिल्यांदा आपल्याला कळालं नाही की पाहिलं पाहिजे. ज्याला चांगलं कळतं त्याला चांगलं कळवून देता येतं. ज्याला चांगलं समजतं त्याला चांगलं समजावून देता येतं. आपल्यालाच काही समजत नाही हेही काही लोकांना समजत नाही बघा. आणि ते म्हणतात की समाजाला काही कळत नाही. हा भ्रम आहे तुमचा. समाजात असे पण काही वक्ते आहे की ज्यांनी किती शास्त्राचा विषय सांगू द्या, लोक ऐकण्याकरता तयार असतात बघा. त्यांचं का? त्यांची ती हातवटी असते. त्यांना ते कळवून देता येतं. आणि ज्याला कळवून देता येतं पहिल्यांदा त्याला कळवून घ्यावं लागतं. जैसे आम्ही सांगितले तैसेचे हृदय फावले, मग तुला उत्तर देता येईल. तरी सांग पा. सांग बरं अर्जुना. वहिले बरं. वहिले म्हणजे लवकरात लवकर. मी पुसेन ते सांग पा. मी तुला जे विचारणार आहे ना ते पहिल्यांदा तुम्हाला सांग. भगवान काय विचारतील बरं आता? भगवान एकच विचारतील, अर्जुना मी तुला ज्ञान दिलं, त्यातून तुझं अज्ञान गेलं का? तुला पाठीमागे मोह झाला होता, तो मोह गेला का? तुझ्या मनामध्ये काही संशय आहे का? असं मी तुला विचारतो आहे. तरी स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तुते, भूलविला तो येथे असे की नाही, हे बहुपसो काही सांगे तू आपल्या ठाई, कर्मा कर्म काही देखतासी. हा देवाचा प्रश्न आहे बरं. 45व्या ओळीपर्यंत प्रश्न संपला सगळा. आता प्रश्न कोणता आहे? स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तुते भुलविले. मोहाने तुला भुलविलं एवढा शब्दाने वापरला बरं. शब्द कसा वापरला? त्या मोहाचं कारण सांगितलं. अज्ञान जनिते, पण नुसतं अज्ञान जनिते पण शब्द नाही आला. स्वाज्ञान जनिते, स्व म्हणजे स्वरूप,
आत्मस्वरूपाला आच्छादित करणारं अज्ञान, त्या अज्ञानापासून ज्याचा जन्म झाला, स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तुते भुलविले. आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान असतं आणि त्या अज्ञानापासून अविचार किंवा अविवेक तयार होतो, मोह तयार होतो, ज्यामध्ये निर्णय करता येत नाही किंवा आकर्षण तयार होतं. अशा अविचाराने मोहाने तुला भुलविलं होतं. म्हणून तर पहिल्या अध्यायामध्ये ओवी आली, ज्याने संग्रामी हर जिंकेला, निवात कवचांचा ठाय फिडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणामाची. त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने कळून घेतलं. म्हणून ज्या मोहाने तुला भुलविलं, तो तुझा मोह या ठिकाणी आहे की नाही, मला पहिलं हे सांग. अर्जुन जर म्हणेल माझ्या ठिकाणी मोह नाही, तर उत्तर कसं आलं पाहिजे माहिती आहे का? मोह तर नाहीच नाही, पण मोहाचं कारण अज्ञान पण नाही. आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित आहे. म्हणून सांग बरं, तो मोह या ठिकाणी आहे की नाही. मोह असेल तर याचा अर्थ काय होईल? अज्ञान पण आहे. कारण कार्य असेल तर कारण असणारच, आणि जर कार्य नसेल तर समजून घ्यावं कारण पण निघून गेलं आहे. असे दोन अर्थ होतात त्याचे. किंवा दुसरं, हे बहुपुसो काही, हे तुला फार काय विचारावं, सांगे तू आपुल्या ठाई. सांग बरं तू आपल्या ठिकाणी, कर्मा कर्म काही देखतासी. अमुक कर्म मला करायचं आहे, अमुक कर्म मला करायचं नाही, हे माझं कर्तव्य आहे, हे माझं अकर्तव्य आहे, हे असं काही तू पाहतोस काय? सांग बरं मला. म्हणजे तू करता आहे का कर्माचा, हेही मला सांग. मोह आहे का, हेही सांग. आणि अज्ञान स्वरूपाचं आहे का, तेही मला सांग. भगवंताने हा प्रश्न विचारला. ज्ञानोबा या प्रश्नाच्या पाठीमागचा भाव सांगतात. काय विचारला बरं हाच प्रश्न, त्याचं कारण आपण उद्या पाहू. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान